पुरातून एक खळबळजनक बातमी समोर येते। चंदगडमधल्या ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद कनेक्शन समोर आलंय। या ड्रग्ज कारखान्याची पाळंमुळं थेट अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या गँगशी जोडलेली असल्याचा दाट संशय टास्क फोर्सला आहे। टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकानं हाजगोळीतल्या पोल्ट्री फार्मवर छापा टाकला होता आणि यात पोलिसांनी ड्रग्ज आणि इतर साहित्यासह सुमारे 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता। पोलिसांच्या हाती अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांशी संबंधित आणखी काही गोपनीय माहिती लागल्याचं सूत्रांनी म्हटलंय। त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी काही बड्या आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय, सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? दीपाली, जर पाहायचं झालं तर शनिवारी रात्री या टास्क फोर्सनं चंदगड तालुक्यातल्या हाजगोळी गावामध्ये छापेमारी केली। ज्या कारवाईमध्ये एक पोल्ट्री आहे, या पोल्ट्रीवर ही कारवाई केली आणि या कारवाईमध्ये साधारणतः काही साहित्य जे आहेत ते त्यांना मिळून आलं आणि काही रसायन जे आहेत ते मिळून आलं आणि हे सगळं जे आहे ते यापासून ड्रग्ज निर्मिती होत होती असं एक माहिती जी आहे ती टास्क फोर्स कडून मिळते। खरं या सगळ्याच प्रकरणामध्ये सध्या जर पाहायचं झालं तर एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं एक माहिती जी आहे ती सध्या समोर येते। या अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या ज्या आयजी आहेत त्या ज्योतिप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई जी आहे ती झाल्याचं समजतंय। याच्यामध्ये 2 अधिकारी जे आहेत ते विशेषतः पाहायला मिळतात, ते म्हणजे मोहम्मद मकानदार आणि दुसरे जे आहेत ते कृष्णात पिंगळे यांच्या पथकानं हाजगोळीमध्ये येऊन रात्रीच्या वेळेस ही कारवाई केली। खरं तर विशेषतः काही दिवसांपासूनच या सगळ्या पोल्ट्रीवर लक्ष ठेवून होते। साधारणतः 10 दिवसापासून या सगळ्या परिसरामधला आढावा जो आहे तो घेतला जात होता आणि शनिवारी अखेर त्याच्यावर या सगळ्या कारखान्यावर म्हणावं लागेल या कारखान्यावर कारवाई केली। या कारखान्यावर कारवाई केल्यानंतर साधारणतः 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडून माहिती देखील घेतली जाते। मात्र सध्या या सगळ्या प्रकरणामधलं अपडेट जर पाहिजे झालं तर आंतरराष्ट्रीय रॅकेट जे आहेत ते याच्यामध्ये उघड झाले आणि याच्यामध्ये थेट दाऊद इब्राहिमच्या गँगशी संबंध असल्याचं समजलं जाते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे दाऊदचा जो हस्तक होता सलीम ढोला याच्याशी या सगळ्या प्रकरणाची कुठेतरी धागेदोरे जे आहेत ते पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी दया मुदनार ज्याला जो मृत पावला त्याच्याकडून काय धागेदोरे उघड होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहणार आहे। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।